अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलं असेल, मुली असेल, अभ्यास करत नाही, हट्टी असेल, तापट असेल, तर त्यांच्या हाताने महादेवाला कोणकोणते वस्तू अर्पण करायची त्याच्याबद्दल मी आज ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. महाशिवरात्रीमध्ये महादेवांची सेवा याला विशेष महत्व आहे. पण आपल्या घरामध्ये जे मुलं असेल, मुली असेल, तापट असेल, हट्टी असेल, अभ्यास करत नाही, मोबाईल जास्त, ते ह्या मुलांच्या हाताने महादेवांना काही वस्तू आहे ते अर्पण करायला पाहिजे. त्यांना महाशिवरात्री म्हणजे काय हे सांगायला पाहिजे. नुसतं उपास करणं म्हणजे नाही. महादेवांचं नुसतं नामस्मरण जरी केलं तर महादेव तुम्हाला सगळं काही देतो. कधी लक्षात ठेवा. खूप जण म्हणणार, मग एकदा माता पार्वतींना पण विचारलं होतं की तुम्हाला महादेवशी लग्न करायचंय का विष्णूशी लग्न करायचंय? विष्णू भगवानकडे तर सगळ्या गोष्टी आहे, सगळं आहे, ऐश्वर्य आहे, सगळं आहे. महादेवांकडे काय आहे? काहीच नाही महादेवांकडे. ते नुसते बसलेले, त्यांच्या हातात काय, गळ्यामध्ये साप आहे. महादेव वैराग्य धारणे बसलेले, पर्वतावर जाऊन बसता. काय म्हणे महादेवांकडे? भगवान विष्णूकडे तर सगळ्या गोष्टी आहे, संपत्ती, पैसा, सगळं. महादेवांचं तुम्ही का बरं, महादेवांना का बरं हे करताय? कधी लक्षात ठेवा, आपल्याकडं ज्ञान जर असेल तर पैसा हा येतो. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून माता पार्वतींनी महादेवांची निवड केली. त्यांचं प्रेम, महादेव जे आहे ते भगवान विष्णूंचं स्मरण करता, महादेव जे आहे ते श्रीरामाचं स्मरण करता. मग विद्यार्थ्यांसाठी, हे जे लहान मुलं असेल, तापट असेल, हे असेल, त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवायचा जप करायला लावा. त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरच्या पिंडीवर त्यांच्या हाताने त्यांना अभिषेक करायला लावा. अभिषेक करणं म्हणजे काय? त्यांना दूध असेल, दही असेल, मध असेल, आपण स्वतः करायचा अभिषेक. परत आपल्या लहान मुलांना करायला लावा. ते छोटे असेल, मोठे असेल, कोणते असेल, तापट असेल, कसे असेल, त्या दिवशी त्या लहान मुलांच्या हातामध्ये, त्यांच्या हाताने पळीने त्यांना अभिषेक करायला लावा. महादेवाला स्वच्छ धुवायला लावा, स्वच्छ पुसून घ्यायचं. स्वच्छ हळद असेल, कापूर असेल, महादेवाला स्वच्छ धुवायला लावा. अभिषेक त्यांना स्वतः करायला लावा. आपण पण करावं, नंतर मुलांना करायला लावा. मुलांना शिकवा. त्यांच्या हाताने महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यात पहिले महादेवांना काय करायचं? 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून व्हायला लावायचे. दिवसभरात कधीही करा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत, जवळच्या मंदिरामध्ये जमलं तर मंदिरात, किंवा आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर जमलं तर पिंडीवर. सगळ्यात पहिले काय करायचं? महादेवाची पिंड सगळी स्वच्छ धुवून घ्यायची. त्याला दुधाने पहिले अभिषेक करायचा. दुधाने ओम नमः शिवाय म्हणा. तुम्हाला बाकी काही नाही आलं, शिवनामावली, शिवाष्टक हे जर आलं ठीक, नाही आलं लहान मुलांना, मोठे जरी असेल, त्यांनी काय करायचं? ओम नमः शिवाय म्हणून पहिले दुधाने स्नान घालायचं. दूध असेल, दही असेल, पंचामृत असेल, ते केल्यानंतर, स्नान झाल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्यांना 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून व्हायचं. हे आपल्या प्रत्येक मुलांकडून करून घ्या. त्या दिवशी तुम्ही स्वतः करा, पण मुलांना पण करायला लावा. जे तापट आहे, रागीट आहे, ते शांत होतील. ते महादेव त्यांना बरोबर शांत करेल. आणि त्यांना रोज जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरच्या महादेवाच्या मंदिरामध्ये महादेव जे आहे पिंड, तांब्या भरून पाणी त्यांना रोज न्यायची सवय लावा. रोज जवळच्या मंदिरामध्ये रोज तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आपल्या घरचं, तिथं पाणी टाकायचं, ते पाणी घ्यायचं. हे केल्यानंतर अभिषेकाचे जे तीर्थ आहे त्यांना तीर्थ द्यायचं. मग त्यांना हे केल्यानंतर महादेवाला त्यांना काय व्हायला लावायचं? सगळ्यात पहिले त्यांना थोडे गहू, मूठभर गहू आहे ना, जे मुलं असेल, मुलांना मूठभर गहू महादेवाला व्हायला लावा. परत बेलपत्र, एक साधं बेलपत्र आहे ना, बेलपत्राला थोडं मध लावा, किंवा नुसतं बेलपत्र पाण्यामध्ये हे करून
आपल्या तापट किंवा आपल्या मुलांच्या हातातून बेलपत्र अवश्य महादेवाला अर्पण करा. सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुलांना महत्व द्या. आपण सेवा करतोच, पण आपले जे नवीन पिढी आहे, नवीन मुलं आहे, मुलं मुली जे असेल ते रागीट असेल, तापीट असेल, कोणी देवाला मानत असेल, मानत नसेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. सगळे सारखे आपल्याला. जे देवाला मानत नाही त्यांना म्हणा फक्त एक बेलपत्र आहे ना ते महादेवाला ठेवून द्या म्हणा. बस महादेवाला फक्त एक बेलपत्र वाहा. महादेवांना नुसतं बेलपत्र जरी वाहिलं तर ते प्रसन्न होतं. त्या दिवशी पाण्याने जास्त अभिषेक करावा. ते केल्यानंतर त्यांना धतुराचं फूल असेल ते वाहा. महादेवांना त्या दिवशी नारळ ठेवायचा आपल्या मुलांच्या हातून. एक श्रीफळ घ्या, मुलांच्या हातात द्या. मुलांना म्हणायचं तुमची मनोकामना म्हणा, काय असेल ते मुलांना म्हणायचं तुमची मनोकामना म्हणा. आणि महादेवाकडे मागताना मुलांनी बुद्धी बुद्धी मागायची. कधी पण आपल्याला आयु, आरोग्य, बुद्धी नारळ हातामध्ये घेऊन महादेवांसमोर नारळ ठेवून द्यायचं आणि बुद्धी मागायची. ते केल्यानंतर नारळ त्यांच्या हाताने नारळ ठेवायचं. महादेवांना आपण गहू असेल गहू वाहिले, 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र व्हायचं. 108 फुलं कोण नाही भेटले तर तांदूळ व्हा. तांदूळ घ्यायचे, मोजायचे, त्यांना काउंट करायला लावायचे. त्यांना एका ठिकाणी बसून त्यांना 108 तांदूळ आहे ते काउंट करायला लावायचे, 108 फुलं काउंट करायला लावायचे आणि ते महादेवांच्या पिंडीवर व्हायला लावायचे. मुलांकडून 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र. प्रत्येक जे मुलं तापट असतात, हट्टी असतात, त्यांना रोज महादेवाला तुम्ही जे अभिषेक करणार, महादेवाला ओम नमः शिवाय म्हणणार किंवा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो किंवा ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला काय करायचं, ते तीर्थ आहे ते तीर्थ त्यांना रोज, तीर्थ जे हट्टी असेल, रागीट असेल, व्यसनी असेल, खूप जणांना घरामध्ये व्यसन असतं, व्यसनी त्यांना रोज तीर्थ द्यायचं. तुम्ही कमीत कमी 40 दिवस महादेवाचं तीर्थ जर आपल्या घरामध्ये मुलं असेल, मुली असेल, हट्टी तापट आणि घरामध्ये काही व्यसन असेल, त्यांना जर महादेवाचं तीर्थ जर दिलं, तो व्यक्ती शांत होऊन जातो, शांत होऊन जातो. म्हणून अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री, आता हे झालं सकाळचं, सकाळी तुम्ही नारळ वाहणार मुलांकडून 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र वाहणार. रात्री काय करायचं, उसाचा रस आता सगळीकडे भेटेल, तो पहिलेच घेऊन ठेवा. तो काळा पडतो, फ्रीज मध्ये ठेवला तर चालतो. उसाचा रस आहे तो आपण महादेवाच्या पिंडीवर उसाचा रस ओम नमः शिवाय म्हणून व्हायचं. त्या दिवशी आपल्याला आर्थिक चणचण सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री, सगळेजण सकाळी जाता पण आपण रात्री जाऊ. आणि तुम्हाला दिवसभर नाही जमलं, रात्री महाशिवरात्रीच्या दिवशी थोडं जरी उसाचा रस आहे तो महादेवाच्या घरच्या पिंडीवर वाहू शकता, मंदिरामध्ये जाऊन वाहू शकता. तो उसाचा रस मुलांकडून पण व्हायचा, आपण पण व्हायचं, ओम नमः शिवाय म्हणून महादेवाच्या पिंडीवर तो उसाचा रस वाहवा. त्याचं खूप महत्व आहे. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला आपले मुलं आहे ना, ते हट्टी तापट जे असेल ते शांत होते. मुलांना ना जर व्यवस्थित समजून सांगितलं ना, आपण देवाचं महत्व लहानपणापासून सांगितलं ना, ते मुलं खूप चांगले असतात. पहिले अगोदर आम्ही बाल संस्कार केंद्र घ्यायचो, तो सगळ्या मुलांना स्तोत्र मंत्र यायचं. म्हणून असंच आपल्या मुलांना आपण जे देवाचं करतो ते आपल्या मुलांना पण आपण सांगावं, त्यांच्याकडून करून घ्यायचं. ते लहान असेल ना, त्यांना काही नियम असे नाहीये, पण त्यांच्याकडून पाणी तरी टाकून घ्या. महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलपत्र तरी महादेवावर ठेवा आणि एक नारळ आणि 108 कोणते पण फुलं आणि 21 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून त्यांच्या हाताने ठेवा. तुमचे मुलं 6 महिन्याचे असू द्या का 20 वर्षाचे मुलं असू द्या, मुलांकडून करून घ्यायचं. मुलांकडून करून घेतलं तर करतील, त्यांना विद्या बुद्धी प्राप्त होईल. महादेवाची सेवा केल्याने कधीही कमी पडत नाही, एक लक्षात ठेवा, कधीही कमी पडत नाही तुम्हाला. म्हणून महादेवांची सेवा करणं खूप चांगली आहे. मनापासून करायचं. फक्त महाशिवरात्रीलाच करायचं असं नाही. महाशिवरात्रीला देव असतो का? नाही, देव वर्षभर असतो. म्हणून मुलांना रोज जवळच्या स्नान झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर मुलांना जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये रोज जायला लावायचं. आता मला सापडले जे महादेव आहे, मी माझ्या घरासमोर स्थापन केले,
तिथे रोज लहान लहान मुलं येत असतात शाळेतले, रोज एक सवय लागते, एक संस्कार लागतो. आणि आपल्या मनामध्ये एक असतं की नाही बाबा महादेव आपल्या सगळ्या गोष्टी करतील आणि करता. ते पाणी महादेवाच्या पिंडीवर व्हायचं, ते पाणी प्यायचं. म्हणून सगळ्या मुलांना पण एक विनंती आहे माझ्या, की तुम्ही रोज लहान लहान मुलं असेल, रोज एक तांब्याभर पाणी घ्या. आपलं स्नान झालं, आपल्या आईला विचारायचं, वडिलाला विचारून आपण आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, तिथं दर्शन घ्यायचं. देवाचं केल्याने कधीही कमी पडत नाही, लक्षात ठेवा. लहानपणापासून जर आपल्या मनामध्ये जर देवाबद्दल जर चांगला भाव निर्माण झाला, तुम्हाला पुढे आयुष्यभर वाईट सवयी लागत नाही. लक्षात ठेवा, आयुष्यभर तुम्हाला वाईट सवय लागत नाही, व्यसन लागत नाही. तुम्ही चांगल्या मार्गावर राहणार आणि तुम्ही चांगलं जीवन जगणार जर तुम्ही छान प्रकारे सेवा केली, अभ्यास केला, सगळ्या गोष्टी केल्यात. अशा पद्धतीने महाशिवरात्री दिवशी प्रत्येकाने सेवा करावी, आपल्या मुलांकडून करून घ्यावी, आपण पण करा, आपल्या मुलांकडून पण अवश्य करून घ्यावी. हेच समाधान आहे. झालेली सेवा मी महादेव चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.